विनापरवाना रिव्हॉल्वर बाळगणाऱ्या इसमास गुंडाविरोधी पथकाने केले जेरबंद। दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी यांना मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे नाशिक रोड येथे महाराजा बस स्टॉप विहितगाव नाशिक येथे आरोपी बंदूक घेऊन येणार असल्याने सदरची माहिती प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांना देऊन त्यांचे मार्गदर्शनाखाली महाराजा बस स्टॉप विहितगाव नाशिक या परिसरात गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावला असता इसम नामे सोमेश्वर उत्तम हंगरगे वय 27 वर्ष यास पोलिसांची चाहूल लागताच तो स्वागत बिल्डिंगकडे पळत सुटला असता पथकाने त्यास पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक रिव्हॉल्वर अग्निशस्त्रे व एक काडतूस असा एकूण 30,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। सदरचे एक रिव्हॉल्वर अग्निशस्त्रे व एक काडतूस हस्तगत करण्यात आले असून भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे व विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याची ताब्यात देऊन गुन्हा नोंद केला आहे। सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, दिलीप सगळे, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, राजेश राठोड, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, अशोक आघाव, भूषण सोनवणे, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।